आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राज्य सरकारनं नोकरी आणि शिक्षणात मुस्लिम समाजाला देण्यात येणारं 5% आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। याबाबत काल शासन निर्णय जारी करण्यात आला असून संबंधित अध्यादेश कालबाह्य झाल्यानं आणि न्यायालयीन स्थगिती असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं मुस्लिमांसाठी 5% आरक्षणाचा अध्यादेश काढला होता। नव्या निर्णयानुसार विशेष मागास प्रवर्ग अंतर्गत मुस्लिमांसाठीचे सर्व जुने शासन निर्णय आणि प्रमाणपत्र देणंही थांबवण्यात आलंय। वास्तविक जगातल्या समस्या सोडवण्यासाठी भारत कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI वर लक्ष केंद्रित करत असल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय। भारत AI इम्पॅक्ट शिखर परिषदेत आज संशोधन परिसंवादाच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते। उद्योगांमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी आणि आरोग्य सेवा, शेती आणि हवामान बदल यासारख्या व्यापक आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार AIच्या वापराला प्राधान्य देत असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान या शिखर परिषदेसाठी जगभरातून आलेल्या नेत्यांची आणि उद्योग धुरीणांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट घेणार आहे। संध्याकाळी भारत मंडपम इथं जागतिक नेत्यांचं स्वागत ते करतील। नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं स्पेन, फिनलँड, सर्बिया, क्रोएशिया, भूतान आणि कझाकिस्तानच्या राष्ट्रप्रमुखांशी ते द्विपक्षीय चर्चा करतील। गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई, ओपन AIचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांची देखील पंतप्रधान भेट घेणार आहे। छत्तीसगडमधल्या सुकमा इथं काल 22 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। सरकारच्या पुनर्वसन धोरणाअंतर्गत प्रत्येक नक्षलवाद्याला 50,000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे। भारतीय निवडणूक आयोगानं राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून त्यात महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश आहे। या जागांसाठी 16 मार्च 2026